सर, आज तुम्ही तुमच्या 2 पुस्तकाचं प्रकाशन केलं, त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? खरं तर आजच्या परिस्थितीमध्ये खरं तर मी असे होते आपले बाबासाहेब आणि अंतरापेक्षा दिशा महत्त्वाची अशी 2 पुस्तकं माझी आत्ता नुकतीच प्रकाशित झालेली आहेत. खरं तर आजच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये जसं देशाला आरमाराची गरज आहे तसं समाजाला देखील साहित्याची गरज आहे. या दृष्टीने खरं तर या साहित्याची मांडणी मी प्रत्येक वेळी करत असतो आणि ज्या ज्यावेळी युद्ध आणि बुद्ध जिथे येतो तिथं त्यावेळेस खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची मांडणी करणं हे अतिशय संयुक्तिक असं वाटतं. आणि जसं तर असे होते आपले बाबासाहेब हे पुस्तक खरं तर मूळचं शांतीस्वरूप बौद्ध हे त्यांचे लेखक आहेत आणि त्यानंतर खरं तर माझे मित्र डॉक्टर अनिल गजबी यांनी त्यांचं मराठीमध्ये भाषांतर केलं आणि त्यांचं संपादन आणि संशोधन असा जो पार्ट आहे तो खरं तर मी पूर्ण केला. आणि असे होते बाबासाहेब खरं तर सम्यक प्रकाशन नवी दिल्ली येथील हे छापून आलं आणि प्रसिद्ध झालेलं आहे. तर त्या ग्रंथाचं खरं तर मी माझ्याकडे रिक्षीपणे त्याचं प्रकाशन केलेलं आहे. आणि अंतरापेक्षा दिशा महत्त्वाची खरं तर या ग्रंथाला एक मोठी पार्श्वभूमी आहे. कारण काय झालेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा 29 जानेवारी 1949ला म्हणजे 39 रोजी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स या संस्थेमध्ये एका अॅन्युअल गॅदरिंगसाठी प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते. तर त्यावेळी खरं तर बाबासाहेबांनी तिथल्या गोखले इन्स्टिट्यूट गोखले हॉलमध्ये सभागृहामध्ये बाबासाहेबांनी खरं तर 2 भाषणं खरं तर दिलेली आहेत. म्हणजे नीड फॉर चेक्स अँड बॅलन्सेस आणि दुसरं फेडरेशन वर्सेस फ्रीडम या ग्रंथाचं ही 2 भाषणं खरं तर बाबासाहेबांनी दिली आणि ती 2 भाषणं खरं तर 1 मार्च 1939ला ग्रंथरूपाने प्रकाशित झाली. आणि ते पुस्तक म्हणजे फेडरेशन वर्सेस फ्रीडम या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर बाबासाहेबांनी जगतविख्यात लेखक लिओ टॉल्स्टॉयचं एक वाक्य उद्धृत केलेलं आहे, कोट केलेलं आहे. ते इंग्रजीमध्ये आहे, द डिस्टन्स यू हॅव गॉन इज लेस इम्पॉर्टंट दॅन डायरेक्शन इन विच यू आर गोइंग टुडे. म्हणजे तुम्ही किती अंतर चालून गेलात याला महत्व नाही, तुम्ही किती कोणत्या दिशेला जातात ती दिशा महत्वाची आहे. या अर्थानं या पुस्तकाचं या कोटेशनवरून मी बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आणि चरित्र म्हणजे अंतरापेक्षा दिशा महत्वाची असं पुस्तक मी त्याच्यावर खरं तर प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांसमोर बाबासाहेबांचं जीवन आणि कार्य हे पोचायला पाहिजे. म्हणजे अनेकांनी बाबासाहेबांचं चरित्र लिहिलेले आहे, परंतु मीही त्याचं एक चरित्र म्हणजे बाबासाहेब मला जसे कळले तशा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये म्हणजे सामान्य वाचकाला वाचता यावं अशा साध्या पद्धतीने खरं तर मी हे चरित्र लेखनाचा प्रयत्न केलेला आहे. आणि या अर्थानं इथं अतिशय अनौपचारिक पद्धतीनं इथं सर्व मंडळी माझे मित्रमंडळी वाचक वर्ग इथं येऊन माझा उत्साह आणि माझा प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. थांबतो. जय भीम. भाले साहेब, मी एक इन्स्टिट्यूट चालवतो. त्या इन्स्टिट्यूट माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचे धर्माविषयक विचार आणि महत्त्वाचं म्हणजे आंबेडकराईट बुद्धिझम म्हणजे काय हे मी लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण नुसतं बुद्धिझम आणि मोठमोठे जे साहित्यिक वगैरे ते विचार करतो, आंबेडकराईट बुद्धिझम म्हणजे असं नक्की काय विषय सांगितला बाबासाहेबांनी, तर ते मी त्या सांगण्याचा प्रयत्न करतो. माझी 2-3 पुस्तकं पब्लिश झाले, त्याच्यातून मी ह्याच प्रकारे बाबासाहेब सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक थेरीगाथा म्हणून ट्रान्सलेशन केलेलं आहे पालीमधून मराठीमध्ये, थेरीगाथेचं 536 पदांचं. आणि दुसरं डॉक्टर आंबेडकरांचे विचार, ह्याच्यामध्ये बाबासाहेबांनी 13 संस्था स्थापन केल्या 27 ते 56 पर्यंत. तर त्या 13 संस्थांचा पूर्ण इतिहास, त्यांची ध्येय, धोरणं, उद्दिष्ट, त्यांचं कार्य आणि आत्ताची परिस्थिती हे त्या पुस्तकामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर डी.टी. गायकवाड सरांनी आज एक अविस्मरणीय आणि एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आताच कांबळे सर सांगितल्याप्रमाणे साहित्याची आवड असणारा आणि साहित्यिक कुठल्याही निमित्तानं आपल्या साहित्याच्या संदर्भातले कार्यक्रम कसा असतो याची एक झलक त्यांनी सांगितली. आणि सरांनी मग जयंतीचा कार्यक्रम असो, पुण्यतिथीचा कार्यक्रम असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो, त्यामध्ये लोकांना दिशा देण्याचा कार्यक्रम कायमस्वरूपी त्यांनी ठेवलेला आहे. सर्वांना जय भीम. सर्वप्रथम डॉक्टर डी.टी. गायकवाडांचं खरंच मनपूर्वक अभिनंदन. आज त्यांचं 29वं हे पुस्तक आलेलं आहे आणि सगळ्यांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे त्यांची किमान 100 पुस्तकं यावी अशी मी आता या क्षणी मनोकामना आहे माझी. म्हणजे मला पण तुमच्याबरोबर काम करायला मिळतं आहे. तुम्ही 100 पुस्तकं काढा आणि माझं ट्रान्सलेशनचं काम त्याच्यामध्ये साधे होतील. एका दगडा 2 पक्षी असतात. मी त्यांच्या जीवनसाथी आमच्या बहिणी यांचंही खरंच मनपूर्वक अभिनंदन करते.
डॉक्टर डी.टी. जेव्हापासून त्यांची ओळख झाली, अतिशय नम्र, विनयशील आणि सतत कार्यरत असणारे आणि पुस्तकांमध्ये बुडलेले असं मी जेव्हा बघितलं तेव्हा म्हटलं यांच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अंश उतरलेला आहे. आज त्यांना बघून मला जी प्रसन्नता मिळते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या ज्या लोकांनी भेटले असतील त्यांना कशा प्रकारची प्रेरणा मिळालेली असेल असं सहज माझ्या कायम मनामध्ये येऊन जातं. आणि तुमच्यामुळे मी अजून जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य, त्यांचे विचार, त्यांचं कार्य याच्या अजून समीप जाते आहे आणि मला अजून त्यांचं काम, त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जलसंवाद, समाजवाद या पुस्तकाचं जेव्हा मी ट्रान्सलेशन करते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवढं मोठं काम केलेलं आहे. पाणी हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. पाण्याशिवाय जीवन नाही आपण असं म्हणतो आणि त्याच्यावरती त्यांनी अगदी स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून काम सुरू केलं होतं. हिंदुताईंच्यासाठी जो हा उपक्रम गायकवाडांनी जो राबवलेला आहे आणि त्यांच्याकडे सातत्य आहे, ते सातत्य इथून पुढे असेच राहो. जातो निघून मानव राहते कीर्तीपाठी, कविता ही माझी आहे मानसा तुझ्यासाठी. कविता ही माझी आहे मानसा माणसांची आणि कविता ही माझी आहे इंदुताई अक्कासाठी. आली गरिबी म्हणून कुणी लाजायचं नसतं, आली गरिबी म्हणून कुणी लाजायचं नसतं, पण मिळाली जर श्रीमंती तर माजायचंही नसतं. सावली ही आपुली असावी दुसऱ्यासाठी, सावली ही आपुली असावी दुसऱ्यासाठी. कविता ही माझी आहे मानसा तुझ्यासाठी, कविता ही माझी आहे मानसा मानसाची. कविता ही माझी आहे हिंदुताई अक्कासाठी. थांबून कुठे क्षणभर नाही विसावली मी कधी, थांबून कुठे क्षणभर नाही विसावली मी कधी. नाही भुरळ पाडू शकली मला कोणतीही प्रसिद्धी. मनाचा गाभारा जणू पाषाण झाला होता, मनाचा गाभारा जणू पाषाण झाला होता. कशी फुले येतील ओंजळीत माझ्या वाटेला तर संघर्ष आला होता. सोबती माझ्या कुणीही कधी चालले नाही, सोबती माझ्या कुणीही कधी चालले नाही. मुखवटे लावलेल्या मेळाव्यांमध्ये मी कधीही वळले नाही. एकटेपणाचा जणू कोणी मला श्राप दिला होता, एकटेपणाचा जणू कोणी मला श्राप दिला होता. कशी जमेल माझ्या भोवती गर्दी माझ्या वाटेला तर संघर्ष आला होता. चर्चा झाली माझ्या खऱ्या वागण्याची, चर्चा झाली माझ्या खऱ्या वागण्याची आणि मिळाली जन्मठेप आयुष्य अंधारात जगण्याची. दिव्याचा प्रकाश जणू उजेडात संपला होता, दिव्याचा प्रकाश जणू उजेडात संपला होता. कसे उजळेल आयुष्य माझे माझ्या वाटेला तर संघर्ष आला होता. सामाजिक दगडांवर मी शिल्पे कोरली, सामाजिक दगडांवर मी शिल्पे कोरली. जाळीदार नक्षी मी विद्रोहाची भरली. उकरून काढला खजिना जो सहमतीने गाडला होता, उकरून काढला खजिना जो सहमतीने गाडला होता. कसे मिळतील माझ्या बाजूनी पुरावे कारण माझ्या वाटेला तर संघर्ष आला होता. टोचले माझे शब्द अंधश्रद्धेच्या बाहुलीला, टोचले माझे शब्द अंधश्रद्धेच्या बाहुलीला. घर होते उभे माझे बाभळीच्या सावलीला. विचाराला लागलेला तो अविचाराचा विषारी भाला होता, विचाराला लागलेला तो अविचाराचा विषारी भाला होता. नसणारच होत्या माझ्या हातावर नशिबाच्या रेषा, नसणारच होत्या माझ्या हातावर नशिबाच्या रेषा कारण माझ्या वाटेला तर संघर्ष आला होता, माझ्या वाटेला तर संघर्ष. की बंद ओठांवर आता उपचार केला पाहिजे, बंद ओठांवर आता उपचार केला पाहिजे. त्या मूक माणसांचा आता सत्कार केला पाहिजे, बंद ओठांवर आता उपचार केला पाहिजे. त्या मूक माणसांचा आता सत्कार केला पाहिजे. कुठून आणली एवढी सहनशीलता आणि नम्रता त्यांनी, कुठून आणली एवढी सहनशीलता आणि नम्रता त्यांनी. आता त्यांनाही वाकून नमस्कार केला पाहिजे, त्यांनाही वाकून नमस्कार केला पाहिजे. पुढे जाऊन मी असं म्हणतो की व्यवस्थेशी लढता लढता, व्यवस्थेशी लढता लढता कदाचित माझाही तुकाराम होईल, व्यवस्थेशी लढता लढता कदाचित माझाही तुकाराम होईल. पण इतिहास त्याची नोंद घेईल, पण इतिहास त्याची नोंद घेईल. कदाचित त्यावेळी बॅन असतील माझे विचार, कदाचित त्यावेळी बॅन असतील माझे विचार.
पण माझ्या साहित्याची तस्करी होईल, पण साडी माडी आणि गाडीत अडकणाऱ्या माझ्या प्रिय मित्रा, तुझ्या तर मरणाची देखील मस्करी होईल. कविता सादर करते जाती अंत नावाची. मी निघालो आहे प्रिये, मी निघालो आहे शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांची शस्त्रे घेऊन. मी निघालो आहे शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांची शस्त्रे घेऊन जाती अंताच्या लढ्यासाठी. बुद्धाच्या वाटेने समता पेरीत तू येशील काय? प्रिये, मी निघालो आहे शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराची शस्त्रे घेऊन जाती अंताच्या लढ्यासाठी. बुद्धाच्या वाटेने समता पेरीत तू येशील काय? मी कधीच घेतलाय माझ्या घरात शिवराय शाहू फुले. शिवराय शाहू फुले, अण्णाभाऊ, मार्क्स आणि लेनिन सुद्धा. तू तुझ्या घरात तुझा उद्धार करता फक्त आंबेडकर घेशील काय? तू तुझ्या घरात तुझा उद्धार करता फक्त आंबेडकर घेशील काय? भीमनगरात सुद्धा माणसेच राहतात. तू तुझा चिरेबंदी वाडा ओलांडून अलीकडे येशील काय? भीमनगरात ही माणसेच राहतात. तू तुझा चिरेबंदी वाडा ओलांडून अलीकडे येशील काय? मी हातात भगवा घेतो, तू निळा घेशील काय? अगं तुझा पाडवा आणि माझी जयंती एकत्र साजरा करशील काय? समतेच्या लढ्यात येशील काय? समतेची सैनिक होशील काय?